नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणित गडावर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही कोणत्याही दोन लागोपाठ समसंख्या घ्या किंवा लागोपाठ दोन विषम संख्या घ्या आणि त्यांचा गुणाकार करा आणि गुणाकार केल्यानंतर त्यामध्ये +1 करा. तुम्हाला एक इंटरेस्टिंग अशी संख्या मिळेल. फॉर एक्झाम्पल आपण विषम संख्यांची बात करू. तुम्ही कोणत्याही दोन लागोपाठ विषम संख्या घ्या, त्यांचा गुणाकार करा आणि +1 करा. फॉर एक्झाम्पल 5 आणि 7 घ्या. या दोन लागोपाठ विषम संख्या आहे. तर 5 आणि 7चा गुणाकार किती येतो? 35 अधिक 1 36. तर तुम्ही कॉन्सेप्ट करा, 36 ही एक वर्ग संख्या आहे आणि कुणाचा वर्ग आहे? तर 6चा, जो की 5 आणि 7च्या मिडल मध्ये येतो. म्हणजे कोणत्याही दोन लागोपाठ संख्यांचा, कोणत्याही दोन लागोपाठ विषम संख्यांचा गुणाकार +1 केल्यावर तुम्हाला नेहमी वर्ग संख्या मिळणार आणि ती वर्ग संख्या त्या दोन लागोपाठ विषम संख्यांच्या मध्ये जी समसंख्या असते त्यांचा असतो. आणि हीच गोष्ट समसंख्यांना सुद्धा लागू होते. समजा तुम्ही 4 आणि 6 घ्या. 4 आणि 6 लागोपाठ दोन समसंख्या आहेत, त्यांचा गुणाकार येतो 24 अधिक 1 25, जो 5चा वर्ग आहे आणि जो 4 आणि 6च्या मध्ये येतो. तर ही खूपच अशी मजेशीर घटना आहे आणि तुम्ही या माहितीचा वापर करून या दिलेल्या पुढच्या दोन प्रश्नांचे उत्तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. आपण अशीच मजेशीर माहिती सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, निलेश कासारे. धन्यवाद.